आधी राजकारण व्यवस्थित होतं. बरं झालं तेच बोलले. तुमच्या समोर मी काय ही बोलून मी धाडस करत, तुम्ही मारचिला मला, मी अजून काळा पडल. खरीच परिस्थिती आहे. एक आमदार, चालू आमदार मला काय म्हणलं होतं माहिती आहे का, नितीन राव जोपर्यंत आम्ही फेसबुकवर इंस्टाग्रामवर आहे तवरच आमचं चालणार आहे म्हणलं. ह्याच्या म्हणलं हे गणित कसलं. गंमत बघा, आमच्या मेंदूच कसं खेळतात. परवा कुठेतरी गाडी चालवत होत, तर ते खड्डा होता त्या वळणावर आणि त्याच्या अलीकड 200 मीटरवर बोर्ड लावलाय आणि बोर्ड बी एवढा भारी लावलाय, त्या बोर्डावर लिहिलंय वाहने सावकाश चालवा, पुढे रस्त्यात खड्डा आहे. आता त्या बोर्डाचा खर्च बघितला तर 5,000 आणि खड्डा मुजवायला 2,000 काम झालं असतं. मग 2-4 जण कोणतरी देशभक्त येतात, असे खड्डा बघतात, व्हिडिओ चालू, मग कोण खडी आणतं, कोण वाळी आणतं, त्याच्यात सिमेंट टाकतं, मग ती व्हिडिओ इंस्टाग्रामवर रील येते, त्याला मागणं गाणं, देश मेरा तू चाल पुढं. ही दरिंद्री जगणं आहे. ज्या दिवशी तुम्हाला अक्कल येईल ना, त्यावेळेला तुम्ही तिथल्या स्थानिक निवडून दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून विचारलं पाहिजे, खड्डा का पडला, तो मुजव. आणि या देशात संविधान आहे, तो खरा भारतीय असतो. असलं बोललं की मला मारत्यात. कोणतरी वृद्धाश्रम काढतं, कोण अनाथाश्रम काढतं. अनाथांची माय आमची सिंधुताई होती, पण सिंधुताई सुद्धा शेवटच्या क्षणाला म्हटल्या की महाराष्ट्रात दुसरी सिंधुताई व्हायला नको. तिच्या बोलण्याचा अर्थ असा होता की कोणी अनाथ व्हायला नको. पाणी फाउंडेशन आहे, आमिर खान पाण्याच नाही, ही काम सरकारचं आहे, तीही करते ती, आणि ह्यांना पद्मश्री. आता हे असलं बोललं की मला घरची मारते ती, बाहेरचे सोडा. आणि ते संविधान वाचलं पाहिजे ना. काय बाबा कसं आहे, आता पासपोर्टच एका दिवसात मिळतोय असला नगरसेवक आमचा. म्हणून ते कवितेच्या ओळी आहेत माझ्या,